तसे महाराष्ट्रात सामील होऊ मराठी भाषिक प्रदेशात किंवा वेगळा विदर्भ, त्याचं त्यावेळेचं नाव महाविदर्भ, असे दोन गट तेव्हापासून आहेत. एक महाविदर्भ नावाचं राज्य पाहिजे, ही तर मागणी अधिकृतरित्या पहिल्यांदा 1913 मध्ये मांडण्यात आलेली. आणि ह्या 50च्या दशकामध्ये जेव्हा चर्चा चालू झाल्या तेव्हा मग काही नेते होते, ब्रिजलाल बियाणी. खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेले तेव्हा मागे जे मुख्यमंत्री झाले काही काळासाठी ते मारुतीराव कन्नमवार, विदर्भाचा नेता, ते वेगळे विदर्भवादी होते. पुढे हे राजकारणातले काही चतुर डावपेच आहेत की ज्याच्यामध्ये चातुर्य, संयम, लोकांना आपल्याकडे कसं वळवून घ्यायचं याच्या आधारे यशवंतराव चव्हाणांनी भाऊसाहेब हिरेंच्यावर मात केली. ती करण्यामध्ये मारुतीराव कन्नमवारांनी मदत केली होती. म्हणून साहेब ज्या वेळेला दिल्लीला गेले डिफेन्स मिनिस्टर म्हणून, त्यांनी मारुतीराव कन्नमवारांना मुख्यमंत्री केलं. त्यामुळे विदर्भ महाराष्ट्राशी जोडला जायला सुद्धा मदत होते. त्या मारुतीराव कन्नमवारांचा दुर्दैवाने ते मुख्यमंत्री असतानाच वर्षभरामध्ये मृत्यू झाला. म्हणून पुन्हा विदर्भातलाच नेता म्हणजे वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री. ती सगळी पुढची कहाणी आहे. हे मारुतीराव कन्नमवार, ब्रिजलाल बियाणी आणि मग इतर अनेक नेते, हे वेगळे विदर्भवादी. त्यांनी वापरलेला शब्द महाविदर्भ होता. पण मग साहित्यिक माडखोलकर आणि मग विदर्भातले इतर अनेक आहेत मराठी नेते, यांचं म्हणणं होतं की हा मराठी भाषिक प्रदेश आहे, जो कुठला आता जर स्वातंत्र्यानंतर भाषांनुसार व्हायचं असेल तर विदर्भ महाराष्ट्राबरोबर जायला पाहिजे. म्हणून आधी एक अकोला करार आहे आणि नंतर आंध्र प्रदेश अस्तित्वात आल्यावर 1953 मध्ये नागपूर करार आहे. त्यावेळच्या मुंबई राज्याचे मराठी भाषिकांचे नेते आणि विदर्भाचे नेते यांनी मिळून केलेला करार आहे. त्या करारा अन्वये विदर्भाच्या त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मान्य केलं की विदर्भ हा प्रदेश मराठी भाषिकाशी जोडायचा. त्याच्या बदल्यामध्ये करार आहे. मराठवाड्याशी करार नाही करावा लागला. पुन्हा म्हणालो तरी मुद्दा ठळकवायला म्हणलाच पाहिजे की आम्हाला महाराष्ट्रात यायचे नवे नवे, आम्हीच मराठी आहोत असं मराठवाडा म्हणला, विदर्भाला मनवायला लागला. तो नागपूर करार 1953. त्यामध्ये कलम की मुंबई राज्याची उपराजधानी नागपूर असेल, हायकोर्टाचे एक बेंच नागपूर असेल आणि वर्षामध्ये एक विधानसभेचं अधिवेशन नागपूरला घडेल. विदर्भाच्या विकासासाठीचे पॅकेजेस अनाऊन्स केले जातील आणि अर्थात मुंबईतलं सरकार पाडण्याच्या ज्या हालचाली करायच्या त्या कायम ते हिवाळी अधिवेशन असतं. परंपरा अजूनही चालू आहे. पण सत्तेतलं सरकार कायम नागपूरच्या अधिवेशनाला घाबरून असतं. आणि त्या नागपूरच्या अधिवेशनानंतर हातीपायी धड मुंबईमध्ये सरकार परतलं तर सत्तेमध्ये बसलेलं सरकारचं जीव राजापूरच्या गंगेत न्हायतो आणि एका मोठ्या भांड्यामध्ये पडतो. यथावकाश पुढे छगनभाऊ फुटून निघाले नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला. शरद पवार 50 वर्षाचे होताना जे त्यांच्या विरुद्ध 4 मंत्र्यांनी बंड केलं, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, रामराव अधिक आणि स्वरूपसिंग नाईक, केंद्राच्या सूचनेवरून, ती राजीव गांधींची सूचना होती की जरा शरद पवारांना झटका द्या. मग हे टपलेलेच होते ना. तो नागपूर अधिवेशनानंतरचा नुसतं हिवाळ्याच्या काळातलं नागपूर अधिवेशन होतं. दरवेळेला काहीतरी झटका आहेच. आणि शिवाय अर्थात वर्षाचे ते नावावर 1.5-2 महिने महाराष्ट्राची राजधानी प्रत्यक्ष नागपूरला शिफ्ट होते. भारताच्या इतिहासामध्ये मोहम्मद तगलकांनी एकदाच राजधानी बदलायचा प्रयत्न केला. त्याला आपण वेडा मोहम्मद म्हणून ओळखतो. महाराष्ट्र सरकार दरवर्षी एकदा वेडा मोहम्मद होतं. आणि अर्थात सांगतोय ते स्वानुभवानी सांगतोय की नागपूर विधानसभेचं अधिवेशन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असतं. मंत्रालयामध्ये ऑक्टोबरपासून जनतेला उत्तरं मिळणं चालू होतात की ते आता तुमच्या ज्या फायली आहेत त्या नागपूरला पाठवल्या, तिकडे तरी भेटा कॅम्प ऑफिसवर, किंवा आता नागपूरचं अधिवेशन संपलं की भेटा. अधिवेशनाच्या 1-1.5 महिना आधी आणि अधिवेशनाच्या 1-1.5 महिना नंतरपर्यंत हे उत्तर मिळत राहतं. 3-4 महिने. मी त्याला नाव दिलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेची मंत्रालय रिव्हर्स शूर्पणखा करतं. रिव्हर्स शूर्पणखा म्हणजे तुझं काम इथं मुंबईत नाही, नागपूरला जा. आणि अधिवेशनाच्या काळात जर सामान्य माणूस तरफडत नागपूरला पोचला, तिथं त्याला कोण विचारणार नाही, पण तरी पोचला, महाकष्टाने त्यांनी कॅम्प ऑफिस त्या खात्याचं शोधून तिथे त्याला उत्तर मिळतं, अरे इकडं कशाला आलात एवढ्या लांब तुम्ही, तुमचं तिकडं मुंबईमध्येच आहे. नाक कापलं जातं ते जनतेचं मधल्यामध्ये कापलं जातं. आणि खरोखर मनापासून प्रश्न विचारला पाहिजे की असं वर्षात एकदा अधिवेशन नागपूरला होण्यामुळे विदर्भाच्या विकासामध्ये काही भर पडते का? माझं म्हणणं, मी स्वानुभवानी तुम्हाला सांगतोय,
की विदर्भातल्या जनतेला सुद्धा मान्य आहे की एक अधिवेशन तिथं होतं म्हणून विदर्भाच्या विकासामध्ये काही फरक पडतो असं यत्किंचितही नाही. किंबहुना ते अधिवेशन तिथे घेण्यासाठी जो खर्च येतो तेवढा पैसा दरवर्षी विदर्भाला पॅकेज म्हणून दिला तर विकास जास्त होईल. नुसती फोनची बिलं कोट्यावधी रुपयांच्या भाषेत जातात. फोन शिवाय हे कोण कोणाला कुठे करतात ते अंदर की बात सगळ्यांना माहिती असतं. पण ते एक नागपूरला झालं पाहिजे हे मूळ त्या नागपूर करारामधलं आहे. पण त्यानुसार मग 53 आंध्र प्रदेश अस्तित्वात आला. महाराष्ट्रातल्या अनेक जाणकार नेत्यांनी म्हणणं चालू केलं की आता मराठी भाषिकांचं एक राज्य करा. अशा वेळेला हुशार सरकारच्या हातातला कायमचाच एक उपाय असतो आयोग नेमणे. काही सुचलं नाही की आयोग नेमा, वेळ काढायचा असेल की आयोग नेमा. खरं म्हणजे सत्तेतलं प्रत्येक शहाणं सरकार आपण विचार करता आयोग नेमताना की त्या आयोगाने काय अहवाल दिलेला पाहिजे हे आपल्याला आधी माहिती पाहिजे. त्यानुसार जे अहवाल देतील त्यांनाच आयोगावर नेमा. आणि सत्तेतल्या सरकारला ज्याला हे कळत नसेल ते सरकार मग वेडं म्हणलं, त्याला राजकारणातलं काय कळत नाही बावळट म्हणले पाहिजे. ते विरोधी पक्षात बसण्याची वेळ येईल त्यांच्या. 1953 मध्ये एवढा अंगावर आलं म्हणल्यानंतर आयोग नेमण्यात आला. त्याचं नाव फाजल अली आयोग आहे. आपण त्याला ओळखतो राज्य पुनर्रचना आयोग, स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन. फाजल अली सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते आणि आणखी 2 सदस्य होते. पंडित हृदयनाथ कुंजरू हे स्वातंत्र्य सैनिक. त्यांची इंटिग्रिटी किंवा स्वतंत्र विचारशक्ती याच्यावर मला वाटते कोणीही बोट नाही दाखवू शकणार. पण तिसरे सदस्य होते सरदार पणिक्कर. सरदार पणिक्कर साम्यवादी विचाराचे, एकदम नेहरू भक्त आणि पंडितजी जे सांगतील तसं तयार झालं पाहिजे ह्याच्यानुसारचे. यथावकाश पुढे ते भारताचे बीजिंगमधले राजदूत होते. चीन भारताविरुद्ध सगळ्या कारवाया करत असताना त्यांनी भारत सरकारला सतत अधिकृत अहवाल दिले की काही धोका नाही आहे, हिंदी चीनी भाई भाई. त्यांच्या हाताखाली काम करणारा इंडियन फॉरेन सर्व्हिसचा एक अधिकारी चक्रवर्ती तो अहवाल देत होता की चीन भारताविरुद्ध कारवाया करतंय, घुसतंय, तळ स्थापन करतंय, युद्धाची तयारी करते आहे. सरदार पणिक्करांनी ह्या चक्रवर्तीला पंडितजींना सांगून काढून टाकलं. चक्रवर्तीची बदली झाली. 1962च्या नोव्हेंबरमध्ये भारताने त्याची भीषण किंमत मोजली. आणि शिवाय सरदार पणिक्कर यांनी इतिहास पण लिहिलेला आहे. तो विकृत, एकांगी आणि दिशाभूल करणाराच आहे. पण ते तिसरे सदस्य होते 3 सदस्यांचा फाजल अली आयोग. यांनी अभ्यास केला, साक्षी पुरावे सगळे गोळा केले आणि 1955 मध्ये अहवाल सादर केला. वरवर पुस्तकं वाचताना अभ्यास करताना आपल्याला वाटतं की फाजल अली आयोगाने भाषावर प्रांतरचनेची शिफारस केली. गैरसमज आहे हा. फाजल अली आयोगाची जर मूळ शब्दरचना काळजीपूर्वक वाचली तर उलट तो म्हणतो फाजल अली आयोगाने सांगितलं की कन्नड भाषिक सगळे एका प्रांतात एकत्र करा आणि मग कन्नड भाषिकांचं कर्नाटक राज्य येऊ द्या. त्यानंतर उरलेल्या मद्रास राज्यामधनं मल्याळम भाषिकांना वेगळं काढा, त्यांचं एक वेगळं मत आहे, यथावकाश केरळ. म्हणून मग जे मद्रास राज्य उरलं ते तमिळ भाषिकांचं आणि त्याला यथावकाश पुढे तमिळनाडू हे नाव सुद्धा पडलं. मग आपल्याला वाटतं भाषावर प्रांतरचनेचा मुद्दा मान्य झाला. तो आपला खास मराठी बावळटपणा ठरेल. मग फाजल अली आयोगाने हे सगळं मांडलं पण म्हणाले की महाराष्ट्राचा विचार वेगळा करावा लागेल. आणि महाराष्ट्राचा विचार वेगळा का करायला लागेल? कारण की प्रशासकीय आणि आर्थिक निकष तपासून पाहायला लागतील. त्यातून मग कल्पना पुढे आली द्विभाषिकाची. द्विभाषिक म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र ठेवा. त्याचे मुख्यमंत्री होते मोरारजीभाई देसाई. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजून यशवंतराव चव्हाणांचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी नव्हतं पण मोरारजीभाईंच्या मंत्रिमंडळामध्ये यशवंतराव चव्हाण होते. मतदारसंघ अर्थातच कराड. त्यावेळचे जास्ती सिनियर मंत्री भाऊसाहेब हिरे. भाऊसाहेब हिरे म्हणजे नाशिकचे. पण द्विभाषिकाची कल्पना पुढे आली. संसदेतल्या एका चर्चेमध्ये खरोखर एक थोर संसदपटू, ते आपल्यातनं आता गेले, ह्याला काही काळ झाला, पण ते भारताच्या संसदेत जवळजवळ 50 वर्ष होते. 50 वर्ष अखंड निवडून येत होते. तेलुगू भाषिक, निश्चितपणे शुद्ध स्वच्छ चारित्र्याचा आणि तळमळीचा नेता NG रंगा. NG रंगा यांनी 1951-52 मध्ये संसदेतल्या एका चर्चेमध्ये नेहरूंना विचारलेलं होतं की भाषावर प्रांतरचनेच्या सूत्राविषयीची तुमची भूमिका काय. त्या NG रंगांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये सुद्धा मराठी भाषिक आणि महाराष्ट्र राज्य करायचं का नाही याविषयीचं होतं. आणि नेहरूंनी अर्थातच भाषावर प्रांतरचनेला तर विरोध होताच पण मुंबई राज्य त्याची जी एकत्रित असणे
राजधानी मुंबई पण एक महाराष्ट्र गुजरात एकत्र असावा लागेल. करायचं झालं तर त्रिभाजन, पण नंतर विचार त्याचा करू. त्रिभाजन म्हणजे गुजरात वेगळा, महाराष्ट्र वेगळा, मुंबई राज्य वेगळं. हे 1951-52च्या चर्चांमध्ये सुद्धा झालेलं होतं. फाजल अली आयोगाचा अहवाल बाहेर आला. महाराष्ट्राच्या अपेक्षा फार मोठ्या होत्या, कारण महाराष्ट्राच्या सगळ्याच नेत्यांनी फाजल अली आयोगासमोर मांडलेलं होतं आणि एकसंधपणे मांडलेलं होतं. इथेच लक्षात घेऊयात की तत्कालीन काँग्रेसचा सुद्धा संयुक्त महाराष्ट्राला विरोध नव्हता. महाराष्ट्रातले नेते मोरारजीभाईंचा विरोध होता. असला तर मग तत्कालीन काँग्रेसमधले जे गुजराती भाषिक नेते असतील, पण बेळगावला झालेल्या साहित्य संमेलनामध्ये 1946 सालीच मुळी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मान्य करण्यात आला होता. पुन्हा पुन्हा मला वाटत राहतं की हीच गोष्ट फार अर्थपूर्ण आहे की पहिल्यांदा अधिकृतरित्या एखाद्या मराठी व्यासपीठावर ठराव मांडला गेला, तो साहित्य संमेलनात आहे. ते पण साहित्य संमेलन बेळगावात झालेलं आहे आणि साहित्यिक ते विदर्भातले गंत्रम माडखोलकर हे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षत्वाखाली हा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यात आला. त्याला अर्थात धनंजयराव गाडगिळांचाही पाठिंबा होता, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचा होता. आपण एक गुंतागुंत पाहणार आहोत, ती फारशी सुखद नाही, ती आदरपूर्वक पाहणार आहोत. पण वस्तुस्थिती ही आहे की संयुक्त महाराष्ट्र व्हावा याला यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा विरोध नव्हता. त्यांची भूमिका होती की जे करायचं ते काँग्रेसमध्ये राहून करायचं. देशाच्या राजकारणाचा मेन स्ट्रीम मुख्य प्रवाह म्हणजे काँग्रेस आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांना जे आहे ते डावलून किंवा भांडणाची भाषा करून, म्हणून जे त्यांचं एक सुसंस्कृत म्हणणं होतं की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजेपर्यंत ठीक आहे, हो ते च कशाला, पण मग ते आत्रेंचा तोफखाना होता. पण अफाट माणूस हो आत्रे म्हणजे. ह्या माणसाने जे केलं ते अफाट केलं. नाटकं लिहिली, मराठी नाट्यसृष्टीलाच संजीवनी दिली. आत्रेंनी नाटकं लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मराठी नाट्यसृष्टी मरायला टेकली होती. बालगंधर्वांचं युग संपत होतं, नवं कुठलं चालूच होत नव्हतं. नाट्यसंगीताचं युग संपत होतं, तेव्हा आचार्य अत्रेंनी साष्टांग नमस्कार आणि घराबाहेर अशी त्यांची पहिली 2 नाटकं आहेत. घराबाहेरमध्ये स्त्री मुक्तीचा आणि स्त्रीच्या समतेचा संदेश आहे. साष्टांग नमस्कारमध्ये विनोदबुद्धी टिंगल आहे, एक संस्थानिक सूर्यनमस्काराचा भोक्ता आहे आणि दुनियेतल्या सगळ्या अक्षीर रोगांच्या वरचा इलाज सूर्यनमस्कार. पाठ दुखती आहे सूर्यनमस्कार घाल, झोप लागत नाही सूर्यनमस्कार घाल, मूल होत नाही आहे सूर्यनमस्कार घाल. अशी त्यावेळेला पण त्या 2 नाटकांनी एकदम मराठी नाट्यसृष्टीला संजीवनीच दिली. आचार्य अत्रेंनी मराठी पाठ्यपुस्तकं लिहिली, ती नवयुग वाचनमाला आहे, आजपर्यंत ती ग्रेट आहे. पुढे चित्रपट काढले, हे लाखाची गोष्ट, श्यामची आई सकट, आजपर्यंत ते मराठी चित्रपटसृष्टीतले ग्रेट. पत्रकारिता केली, तेंडुलकरांसकट इतर अनेक थोर व्यक्ती सांगतात की माझी जडणघडण आचार्य अत्रेंच्या मार्गदर्शनाखाली झाली. आत्मचरित्र लिहिलं मी कसा झालो किंवा करेचे पाणी, ते जागतिक दर्जाचं आणि खरोखर नोंद करायला लागेल की असामान्य आत्मचरित्र म्हणजे. वक्तृत्वाला सुरुवात केली, इथे भावे स्कूलमध्ये शिकले. पहिल्या भाषणाचा त्यांनी उल्लेख दिला आहे की शाळेमध्ये मला बोलायला सांगितलं, एक प्रमुख पाहुण्यांना आभार प्रदर्शक भाषण, 2 वाक्य बोलायची होती की फुल ना फुलाची पाकळी म्हणून शाळेच्या संस्थेच्या वतीने हा गुच्छ अर्पण करतो. अत्रेंनी वर्णन मस्त केलंय. माझं भाग्य की मला लहानपणी सदानंद जोशी यांचा मी अत्रे बोलतोय नावाचा प्रयोग पाहायला मिळालेला आहे आणि ते मस्त करायचे त्याच्यात की मी ते अर्धी चड्डी खाकी चड्डी घालून उभा राहिलो, घशाला कोरड पडली, घाम फुटला, बोलता येईना, कसा बसा अडखळत शेवटच्या वाक्यापाशी आलो, फुल ना फुलाची पाकळी म्हणून. म्हणले काय सुसेनासच झालं. त्यामुळे आधी म्हणलो पुष्य देतो, मग आणखीन काहीतरी शब्दांचे झाले करून शेवटी संपवताना म्हणले फुल ना फुलाची पाकळी पाहुण्यांना हे पुच्छ अर्पण करतो. ते अत्रे पुढे बनले असामान्य वक्ता आणि त्या वक्तृत्वाची तोफ त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी वापरली. त्यामुळे हे महाराष्ट्राचे साहेब ज्यावेळेला म्हणले अहो ते झाला पाहिजे संयुक्त महाराष्ट्र, पण ते च कशाला आहे म्हणले, ते तुमच्या नावातनं च काढा. तरी मी व्यासपीठावर उभा आहे आणि माईकच्या मागणं बोलतोय म्हणून मी तुम्हाला अत्रेंचे काही जोक सांगत नाहीये, एवढं म्हणलेलं पुरतं. तुम्ही पण जोक ऐकताना तपासून घ्या की ते खरंच अत्रेंचे आहेत का. अत्रेंच्या नावावर काहीही खपवलं जातं, कुठलाही दुसरा, सध्या जसे रजनीकांतच्या नावावर खपवले जातात. जरा तपासून घेतलं पाहिजे की जो सांगितला जाता खरंच अत्रेंचा आहे का. साम्यवादी एक विचारवंत मा का देशपांडे इंग्लिशचे तज्ज्ञ होते, ते अत्रेंच्या अर्थातच विरोधक. एका बैठकीला पोचायचं होतं, अत्रे उशीर आले. यांचं नाव प्रल्हाद केशव अत्रे.
ते M.K. देशपांडे बसलेले होते, तर ते अत्रे आल्यावर म्हणले, देखो अत्रे पी के आया है. अत्रे म्हणले, पहिले इधर से माँ का बैठा है ना. असेच दुसऱ्या बैठकीला उशिरा पोचले. बाकीचे सगळे कोच होते, बसलेले होते, आणि एक गंजलेली खुर्ची होती तिथे शिल्लक. तर कोणतरी होते, ते म्हणाले की ती बस, त्याच्यावर बसा, ती खुर्ची आहे त्याच्यावर बसा. तर अत्रे म्हणले, नो प्रॉब्लेम, यू बी द कोचमन, आय विल बी द चेअरमन. भाषण पाडायला लोक येऊन बसायचे. अनेकदा अत्रेंच्या एका ठिकाणी भाषण सुरू करताना अत्रे म्हणाले, सभ्य स्त्री पुरुष हो. बाल्कनीतलं कोणते रोडलं काय हो. अत्रे म्हणले, तुम्ही नाही हो, सभ्य स्त्री पुरुष हो. कहाण्या सांगाव्यात तेवढ्या कमी आहेत. पण संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला, त्याला मुखपत्र नव्हतं. अत्रे म्हणाले, मग मी काढतो. म्हणून त्यांनी मराठा वृत्तपत्र सुरू केलं. पहिल्या दिवसापासून भूमिका मांडली की हे जनरल वृत्तपत्र नाहीये, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं मुखपत्र आहे. अत्रेंनी लिहिलंय की निकिता क्रुश्चेवला सर्दी झाली आणि आयसेनहॉरला पडसं झालं, या बातम्या मराठामध्ये येणार नाहीयेत, त्यासाठी नाही ते दुसरे तुम्ही चिल्लर पेपर वाचा, दुसरे कुठले. ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तोफ आहे. पहिल्या दिवशी 25,000 खपला अंक आणि दुसऱ्या दिवशी 40,000 खपला. अत्रेंच्या मार्गदर्शनाखाली खरोखर पत्रकारितेचा एक असामान्य नमुना आहे. साधी सोपी पण अर्थपूर्ण, थेट भिडणारी सणसणीत भाषा कशी वापरावी. मग संघर्ष उभा राहिला. तो ज्या नेत्यांना संयुक्त महाराष्ट्र हवा होता असे विरुद्ध मग यशवंतराव चव्हाण थोडी सौम्य, थोडी सौजन्याची, थोडी खरं म्हणजे पडती घेणारी, वरिष्ठांचं ऐकू, पक्षविरोधी नको, अशा भूमिकेचे होते. 1953 मधल्या फलटणच्या एका भाषणामध्ये यशवंतराव चव्हाण म्हणाले की महाराष्ट्र का नेहरू अशी निवड करायची झाली तर मी नेहरूंची निवड करेन. वादळ उठलं महाराष्ट्रामध्ये, साहजिक आहे. यशवंतराव चव्हाणांनी खुलासा केला की माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे होऊ द्यात मराठी भाषिकांचा, पण ते आपण समजावून भांडण नको काढत. एका ठिकाणी यशवंतराव चव्हाण म्हणले, मला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे. अर्थातच वादळ उमटलं, प्रचंड वादळ उठलं. मला अशी शंका आहे की फार मोठं कर्तृत्व, अत्यंत सुसंस्कृत असामान्य नेता असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या गालावर लागलेलं हे तीट आहे, थोडं काजळ असं गालावर लागलेलं आहे. अभ्यास करणाऱ्या तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनाही संयुक्त महाराष्ट्र हवा होता. रस्त्याबद्दलचा प्रश्न होता. भांडणं नको, आंदोलनं नको, हे वेडवाकडा आणि शिवराळ भाषा नको. आपण जरा वरिष्ठांना समजावून सांगू. तडजोड म्हणून त्यांनी 1955 मध्ये द्विभाषिक मान्य पण केलं आणि सांगत राहिले हायकमांडला. आता माहिती आपल्याला, यशवंतराव चव्हाण नियमित डायरी लिहित असत. त्यांच्या जवळचे अनेक पत्रकार, त्यांचा मला जवळनं सहवास लाभलेला आहे. यथावकाश पुढे महाराष्ट्राच्या जनजीवनात कार्यकर्ता म्हणून काम चालू केल्यावर मलाही यशवंतराव चव्हाणांच्या भेटीगाठी घ्यायची पुण्यामध्ये, कराडमध्ये किंवा दिल्लीमध्ये अशी संधी मिळालेली आहे. थोर माणूस, अंतर्बाह्य सुसंस्कृत, पण हे तीट आहे की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे. कुणीही व्यक्ती नाही महाराष्ट्रापेक्षा मोठा. व्यक्ती थोर मान्य, कुणीही व्यक्ती महाराष्ट्रापेक्षा मोठा नाही, देशापेक्षा मोठा नाही, असं स्वतः यशवंतराव चव्हाणांनाही म्हणायचं होतं बरं का. त्यांनी पुढे अनेक वेळा खुलासे केलेत की माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की एका बाजूला देश आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचं हित अशी निवड करायची वेळ आली तर मी देशाची करीन. मला वाटतं कोणीही मराठी माणूस करेल, केलीच पाहिजे. पण महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे. पुढे स्वतः यशवंतराव चव्हाणांना नेहरूंच्याकडनं दुःखद अनुभव आलेत. ते डायरीमध्ये आता त्या डायऱ्या प्रसिद्ध झालेत. नेहरूंच्या मनात महाराष्ट्राविरुद्ध आकस होता असं साहेबांनी स्वतः लिहून ठेवलंय. होताच आकस, त्या येणार आहेत कहाण्या पुढे. पण सार्वजनिक जीवनात शिस्तबद्ध पक्ष कार्यकर्त्यासारखी त्यांनी भूमिका घेतली. दिवस आत्ताच्या सारखे नव्हते. सध्या कोण कोणाचं काहीच मानत नाही, कोणीच कोणाला दारात उभं करत नाही. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अमुक एक समीकरण घडून येणारच नाही असं काही सांगताच येत नाही. कोण कोणाबरोबर, पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेड फेलोज. तर काय मी त्याला नाव दिलेले राजकीय HIV पॉझिटिव्ह निघतील सगळे. पण इतकी पक्षशिस्त आणि हे कोलमडलेले दिवस नव्हते. ते पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांची भूमिका संयुक्त महाराष्ट्र व्हावा, पण नेहरूंच्या नेतृत्वात. त्यावेळपर्यंत पक्षाचा अध्यक्ष आणि पंतप्रधान एकच होते. नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला होता. यशवंतराव चव्हाण सार्वजनिक जीवनात विरोध करत होते, पण खाजगीमध्ये आणि पक्षाच्या व्यासपीठावर हायकमांडला सांगायचा प्रयत्न करत होते की तुम्ही एकदा तेलुगू भाषिकांचा आंध्र मान्य केल्यावर आता तुम्ही महाराष्ट्राला नाही कशाच्या आधारावर म्हणताय. पण महाराष्ट्रामध्ये संघर्ष जबरदस्त उभा राहिला.
तर हे सगळी पश्चातबुद्धी आहे किंवा नंतरचे पुरावे माहिती आहेत म्हणून म्हणू शकतो. त्यावेळेला उभं राहिलेलं चित्र 46 सालचा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव, पुढे सातत्याने नेहरूंचा विरोध, आंध्र अस्तित्वात आलं, काँग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांनी एकत्र संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन केली. तिचे पहिले अध्यक्ष शंकरराव देव होते. शंकरराव देव म्हणजे ज्यांचा सासवडला आश्रम आहे. रक्ताच्या कणाकणापर्यंत गांधीवादी माणूस, पंचा गुंडाळून राहणारे, खरोखर निष्पृह होते नव्हते. शंकरराव देवांनी पुढे यथावकाश प्रामाणिकपणे त्यांचं आत्मचरित्र लिहिलंय. त्याला नाव दिलंय दैव देते पण कर्म नेते. प्रामाणिकपणाने मान्य केलंय. माणूस सज्जन. संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन केली, पण जसा हायकमांडचा प्रेशर चालू झालं तशा त्यांनी मग तळ्यात मळ्यात भूमिका घेणं चालू केलं. आणि त्यापैकी खरोखर त्यांची वेळ आली की तेलही गेलं तूपही गेलं हाती धुपाटणं आलं. त्यापेक्षा चांगल्या मराठीतलं वर्णन आहे आणि ते लिटरली लागूही कदाचित पडेल. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं. म्हणजे त्यांनी जी तळ्यात मळ्यात भूमिका चालू केली. पुढे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा विषय समोर आला. शंकरराव देवांची सिनियरिटी होती तेवढी की ते काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत, पण त्यांना व्हायचं होतं अध्यक्ष. मराठी माणूस काँग्रेसचा अध्यक्ष व्हायला अनेक राजकीय पुढाऱ्यांचा नेहरूंसकट विरोध होता, पण काँग्रेसच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवून शंकरराव देवांनी संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा मागे ठेवला आणि परिणामी ते काँग्रेसचे पण अध्यक्ष झाले नाहीत आणि संयुक्त महाराष्ट्र परिषद जी त्यांनी त्यातली त्यांच्या विश्वासार्हतेला पण धक्का पोचला. एवढंच आहे की ते त्यांनी प्रांजळपणे आपल्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा मान्य केले. पुढे क्रमाक्रमाने महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व वाढत जातं. हा संयुक्त महाराष्ट्राचा चॅप्टर संपताना यशवंतराव चव्हाण उदयाला येतात की हे महाराष्ट्राचा नेता आहेत. अन्यथा राजकीय संघर्ष त्यांचा भाऊसाहेब हिरेंशी आहे. वयानी, अनुभवानी आणि राजकारणातल्या सिनियरिटीनी भाऊसाहेब हिरे सिनियर होते. भाऊसाहेब हिरेंनी क्लिअर कट भूमिका घेतली होती, संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि ह्या संयुक्त महाराष्ट्र परिषद जी उभी राहिली त्याच्यावर सुद्धा हे काँग्रेसचेच नेते अनेक होते, पण दबाव वाढला. फाजल अली आयोग आला, पंडितजींनी पण चाबूक काढला, मग जरा काँग्रेसचे नेते कच खायला लागले. तशी भाऊसाहेब हिरेंनी दीर्घकाळपर्यंत कच खाल्ली नाही, पण मग एक राडा चालू होतो. दिल्लीमध्ये भेटायचं ठरलं, पंडितजींना भेटू. तर हे भाऊसाहेब हिरे, त्र्यंबक मामा, देवगिरीकर, अत्रेंनी त्यांना पुढे शकुनी मामा हा शब्द वापरला. सगळ्यांची आयशी की तैशी करून टाकली. काँग्रेसचा एक मोठा नेता, ते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते स का पाटील, वसई विरारचे राहणारे मूळ, आणि नामदार होते. आचार्य अत्रेंनी त्यांचा कायम पुढे उल्लेख नासका पाटील असा केला. मला हे सगळं अभ्यास करताना वाचताना शिवाय आणखी एका गोष्टीचं मला विशेष वाटत राहतं, विसरू नको आहेत आपण तो लढा आता उलगडत कसा गेला पाहतोच आहोत. पण अत्रेंनी खरोखर स्वतः यशवंतराव चव्हाणांच्या बद्दल भयंकर कडक शब्द वापरलेले. अतिशय, जेव्हा ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण म्हणाले मला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठा, जेव्हा पुढे यशवंतराव चव्हाणांनी द्विभाषिक मान्य केलं, जेव्हा ते सौम्य भूमिका घेत होते, म्हणून 1955-56 मध्ये मोरारजीभाई, ते मुख्यमंत्री होते, त्यांनी भाऊसाहेब हिरेंचं नाव बाजूला सारून यशवंतराव चव्हाणांचं मुख्यमंत्री म्हणून नाव पुढे केलं. कारण ते मोरारजीभाई देसाईंचं सगळं म्हणणं मान्य करत होते. त्यावेळेला आचार्य अत्रेंनी जे सडकून चाबूक चालवलेलं आहे ती नुसती टीका कडक आहे असं नाही आहे. आचार्य अत्रेंनी सर्व प्रकारचे, खरं म्हणजे अतिशय आक्रमक, अतिशय बोचरे शब्द वापरलेले. सैतान, पळपुटा, हरामखोर, भागूबाई याच्या सकटचे सगळे शब्द. माझ्या मते ह्याच्यापेक्षा सर्वात मोठी शिवी यशवंतराव चव्हाणांना आचार्य अत्रेंनी सूर्याजी पिसाळ म्हटलं. ज्या लेखात सूर्याजी पिसाळ म्हणले त्याच्यात उल्लेख आहे की फितूर होणारे, मुघलांना किल्ला देणारे आणि पुढे धर्मांतर करणारा हा सूर्याजी पिसाळ हा आहे. यशवंतराव चव्हाण व्यथित झाले आणि एका जाहीर सभेमध्ये मग त्यांनी मांडला हा मुद्दा की मी सूर्याजी पिसाळ तर मग शिवाजी कोण आणि औरंगजेब कोण? ते अत्रे टपलेलेच होते ना. दुसऱ्या दिवशीच्या मराठामध्ये त्यांनी मांडलं की संयुक्त महाराष्ट्रात शिवाजी ते नेहरूंच्या नेतृत्वाखालचं केंद्रातलं सरकार म्हणजे औरंगजेब, तुम्ही सूर्याजी पिसाळ. मला सगळं पाहताना आणि आत्ताचा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहताना मला ज्या गोष्टीचं खरोखर आश्चर्य वाटत राहतं, विसरू नको आहेत आपण, की या काळामध्ये अत्रेंना मारहाण नाही झाली. ए तुझे हात तोडतो, ए साले तेरे को अपने पैर पे घर जाना है कि नहीं जाना है, नाही ना झालं, नाही ना झालं. ते साहेबांचं सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. आत्ताचे नेते म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत
आणि हे श्याम भट्टाचा तट्टाणी पण नाही. पण साहेब सुसंस्कृतपणे उत्तर देत राहिले, व्यथित होत राहिले, म्हणत राहिले एक ठामपण. त्यांनी आपलं राजकीय करिअर पण पणाला लावलंय. यशवंतराव चव्हाण एका ठिकाणी म्हणलेले सुद्धा आहेत की ह्या मुद्द्यावर माझं राजकीय करिअर संपलं तरी चालेल, पण मी काँग्रेस सोडणे किंवा ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जी भाषा आहे त्यापैकी ते विलन झाले काही काळासाठी. आणि आपण विसरू नकोत की एवढं सगळं होऊन तरी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला यशवंतराव चव्हाणांनीच. आणि नंतर आता उद्या पाहणार आहोत नंतर ते की एवढं करून 1962च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये 80% सीटं परत काँग्रेसला, मुख्यमंत्री परत यशवंतराव चव्हाणच. म्हणजे जादू होते कशी. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू असताना यशवंतराव चव्हाणांच्यावर सडकून टीका झाली. पुढे ज्या वेळेला शंकरराव देवांनी अशी तळ्यात मळ्यात भूमिका घेतली, मग दिल्लीमध्ये भेटायचं ठरलं, तर चिंतामणराव देशमुख अर्थमंत्री होते. त्याच्या आधीचे अर्थमंत्री जॉन मथाई यांनी राजीनामा दिला होता आणि मग पंडितजींनी चिंतामणराव देशमुखांना पाचारण केले. चिंतामणराव देशमुख ICS अधिकारी, असामान्य कर्तबगार, स्वतःच्या ताकदीवर एक आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. पंडितजींशी फारसं पटत होतं असं नाही. नेहरूंवर समाजवादी विचाराचा प्रभाव होता. चिंतामणराव देशमुख अजिबात समाजवादी नव्हते. तुम्ही अर्थशास्त्रीय धोरणं म्हणाल तर चिंतामणराव देशमुखांच्या धोरणांचं नाव भांडवलशाही धोरणे होतं. तरी नेहरूंनी त्यांना पाचारण पण केलं आपल्या मंत्रिमंडळामध्ये आणि चिंतामणराव देशमुख काम करत होते. हे त्र्यंबक मामा देवगिरीकर अँड कंपनी दिल्लीमध्ये आधी चिंतामणराव देशमुखांना भेटायला गेले. महाराष्ट्रामध्ये 1955-56 फाजल अली आयोग आला तरी संयुक्त महाराष्ट्राला विरोध चालू राहिल्यावर काँग्रेस सहित सर्वत्र मागणी पुढे आली की मग मराठी भाषिक लोकप्रतिनिधींनी संसदेमधनं राजीनामा द्या, विशेषतः मराठी भाषिक जे मंत्री असतील ते राजीनामा द्या. तर हे मामा देवगिरीकर आणि बाकीचे आधी चिंतामणराव देशमुखांना बंगल्यावर भेटले दिल्लीत आणि म्हणाले आम्ही पण पंडितजींना भेटायला जातोय, त्यानंतर आम्ही राजीनामा देणार आहोत सगळे, तुम्ही पण राजीनामा द्या. चिंतामणराव देशमुखांचं संसदेमध्ये त्या दिवशी भाषणही होतं, बहुधा अर्थ खात्याचा दिवस पण होता, प्रश्नोत्तरांचा. चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा ठेवला हाती. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर खरोखर राजीनामा देणारा आणि आपल्या राजकीय करिअर यज्ञामध्ये जाळणारा एकमेव आणि शेवटचा माणूस म्हणजे चिंतामणराव देशमुख. त्यांनी राजीनामा दिला. नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सगळ्यांनीच चिंतामणराव देशमुखांना अच्छा केलं, मराठीतलं क्रियापदे झेल दिला, गंडवलं. कुणीच दिला नाही नंतर राजीनामा. हे सगळे नेहरूंना भेटून आले आणि म्हणले आमचं समाधान झालंय. चिंतामणराव देशमुखांचा राजीनामा देऊन झालेला होता. आणि यदी फडकेंसारखे जे चतुरस्त्र विचक्षक अभ्यासक आहेत त्यांनी अभ्यासातून मांडलंय की नेहरूंची पण स्थिती ही होती की चिंतामणराव देशमुख हे अवघड जागचं दुखणं आहे, परस्पर राजीनामा देऊन सुंठी वाचून खोकला जात असेल तर जाऊच द्यात, म्हणून ते पण मध्ये पडले नाहीत. मधल्यामध्ये चिंतामणराव देशमुखांचा राजीनामा, मला वाटतं की वैयक्तिक त्यांचा तोटा कमी, महाराष्ट्राचा तोटा जास्ती आहे. चिंतामणराव देशमुख संसदेतनं मंत्रिपदावरनं बाजूला गेले, ते गेले त्यांचं सार्वजनिक राजकीय, नंतर ते उत्तम लेखकही होते, त्यांचं आत्मचरित्र आपण वाचायला पाहिजे. पण चिंतामणराव देशमुखांची सार्वजनिक कारकीर्दच संपली. संयुक्त महाराष्ट्रावर तिलांजली होम, पण गंडवलं पण जाणे. त्यामुळे राजीनामा दे आणि नंतर गंडवणे ही पण परंपरा उज्ज्वल आहे. चिंतामणराव देशमुख एकटे पडले. महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केलं की संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा आत्ताने आम्हाला द्विभाषिक मान्य आहे. अचानक भाऊसाहेब हिरेंनी पण जाहीर केलं की आम्हाला द्विभाषिक मान्य आहे. तेव्हा मात्र मग यशवंतराव चव्हाण चिडलेत. ते म्हणले तुम्ही आता अचानक हा कुठला द्विभाषिकाचा मुद्दा मान्य करताय, हे चिडले. पण सार्वजनिक जीवनात परत यशवंतराव चव्हाणांनी मांडलं की तडजोड फॉर्म्युला हवाय मराठी भाषिकांचा प्रदेश, पण तडजोड फॉर्म्युला म्हणून हे द्विभाषिक आपल्याला मान्य आहे. अर्थातच मग त्यांच्यावर मराठामधून सडकून टीका झाली. शंकरराव देवांनी जेव्हा हे बदलली भूमिका, त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातले काँग्रेसेतर सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी समिती स्थापन केली, ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समिती. तिने पण पहिल्यांदा नाव संयुक्त महाराष्ट्र परिषदच घेतलं. मग शंकरराव देवांनी मुद्दा मांडला की मी स्थापन केली होती संयुक्त महाराष्ट्र परिषद, तुम्हाला तेच नाव नाही वापरता येणार. म्हणून मग SM जोशींनी सुचवलं म्हणजे आपण त्यातलं परिषद गाळून टाकू, समिती ठेवू, पाठी बदलायला काय लागतंय. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र परिषद नाव न पडता संयुक्त महाराष्ट्र समितीचे 11 पक्ष त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे सदस्य होते. आणि त्यामध्ये त्यावेळेचा जनसंघ पण होता, कम्युनिस्ट पक्ष पण होते. खरं म्हणजे राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या सत्तेला आव्हान देऊ शकेल असा जर पहिला कोणता राजकीय गट उभा राहिला असेल तर तो आधी मुळात शेतकरी कामगार पक्ष होता, शेकाप.
तो या संयुक्त महाराष्ट्र समितीचा पण घटक सदस्य बनला आणि एस.एम. जोशींच्या हातामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचं नेतृत्व पोचलं. एस.एम. अण्णा स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचाराचा प्रभाव, पण त्यांच्याही वैचारिक आणि जीवनाला कुठे भिंती, साखळ्या आणि संकुचिततेचं यत्किंचितही ते सर्वसमावेशक, सर्वांना बरोबर घेणे करत करत एस.एम. अण्णांचं नेतृत्व संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये दैदिप्यमान म्हणून उभारून आलं. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ मग जेव्हा फारच अंगावर आली त्यावेळेला एकदा ठिकाणी सार्वजनिक जीवनामध्ये यशवंतराव चव्हाण म्हटलेले आहेत की जर संयुक्त महाराष्ट्र झाला तर मुख्यमंत्री कोण होईल हे विसरू नका. वाक्याचा अर्थ गंभीर होतो. माडखोलकरांनी पुढे यशवंतराव चव्हाणांना विचारलंय की संयुक्त महाराष्ट्र मराठी का मराठा, आणि यशवंतराव चव्हाणांनी उत्तर दिलंय मराठी. पुढे ते मराठी असल्यासारखे वागलेले पण आहेत पुढे, पण अंगावर आल्यानंतर त्यांनी आठवण करून दिलेली आहे की काँग्रेसच्या ऐवजी जर संयुक्त महाराष्ट्र समितीचा जर झाला निवडणुकीमध्ये विजय आणि सरकार बनलं तर मुख्यमंत्री जोशी बनेल. या भाषेतलं नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला सतत जातीपाती आणि त्याचे शाप आहेतच. त्या शापातनं महाराष्ट्राला त्यातल्या त्यात वर काढायचा प्रयत्न करणारा नेता निश्चितपणे यशवंतराव चव्हाण. पण ते पण हे वाक्य बोललेले आहेत. कोणाच्याकडे नेतृत्व जाईल लक्षात ठेवा. 1957च्या निवडणुकांच्या मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. आज ऐकताना आश्चर्य वाटतं आपल्याला. एक सीट मिळाली अख्ख्या पश्चिम, एक ती कराडचीच सीट होती. स्वतः यशवंतराव चव्हाण होते आणि ते कसेबसे 1600 मताच्या फरकाने निवडून आले. यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध उमेदवार होते केशवराव पवार. केशवराव पवार हे पण महाराष्ट्राच्या समाज जीवनातले एक थोर कार्यकर्ता, कायम संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला नेता होते. आणि मला अर्थात आनंद आहे की त्यांची नात चाणक्य मंडलची विद्यार्थिनी होती, ती आता महाराष्ट्र सरकारमध्ये अधिकारी आहे. पण कराड मतदारसंघातनं केशवराव पवारांनी एक सीट फक्त, बाकी सगळीकडे सपाटून पराभव. त्या पराभवाला आधीच्या 1.5 वर्षातल्या सगळ्या घडामोडींची अर्थातच पार्श्वभूमी होती. माझं हे डबल स्टँडर्ड आहे. आधी आंध्र आला, मग फाजल अली आयोगाचा अहवाल आला, मी त्याला नाव फाजिल अली आयोग ठेवलंय. ते म्हणताय की कन्नड भाषिक वेगळे काढून कर्नाटक, तो 1 नोव्हेंबर 56ला अस्तित्वात पण आला. कर्नाटक राज्य 1 नोव्हेंबर 56. मल्याळम भाषिकांचं केरळ 1 नोव्हेंबर 56. तमिळ भाषिकांचं आधी नाव मद्रास नंतर तमिळनाडू, राज्य फॉर्ममध्ये 1 नोव्हेंबर 56. महाराष्ट्रच राहिला. द्विभाषिक, कारण प्रशासकीय कारण आहेत, आर्थिक कारणं पण पाहिली पाहिजेत. मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक वेगळे काढले तर टिकतील का. आणि अर्थातच मुख्य लढाई मुंबईचीच होती की मुंबई कोणाला द्यायची. मुंबई मिळणार नाही. नामदार सका पाटील पण म्हणत होते की 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही. ते थोडी थोडी आत्रेंसारखी भाषा वापरायला शिकले होते. 1950 पर्यंत सरदार पटेल होते. सरदार पटेल पण हे वाक्य बोललेले आहेत की इथं मी आहे ना अजून, तोपर्यंत तुम्ही मुंबई महाराष्ट्राला मिळण्याची भाषा हास्यास्पद करताय. पण ते 1950 मध्ये गेले. याला मी गुजरातचं दुर्दैव नाही म्हणत, ते सगळ्या भारताचं दुर्दैव, पण ते गेले. पुढे भारताचं फार मोठं दुर्दैव आहे. सरदार पटेल असते तर अनेक धोरणांच्या बद्दलचं चित्र वेगळं दिसलं असतं, विशेषतः चीन आणि भारताची सुरक्षितता. पण हे देशाचं दुर्दैव आहे. त्यामध्ये हा काय महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा लढा नाही. जसा कर्नाटकचा सीमा प्रश्न हा काय खरं म्हणजे महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक किंवा मराठी माणूस विरुद्ध कन्नड माणूस किंवा मराठी भाषा विरुद्ध कन्नड भाषा असा अजिबातच वाद नाही आहे. मूर्ख आणि संकुचित माणसं तो बनवतात, विशेषतः कर्नाटकच्या बाजूने. तसा मराठी भाषिकांचं राज्य आणि त्याला मुंबई महाराष्ट्राचे म्हणण्यावर ते काही गुजराती माणसाशी शत्रुत्व नाही आहे. जे ऐतिहासिक सत्य, भाषिक सत्य ते आहे. 1951च्या सुद्धा जनगणनेमध्ये मुंबईच्या लोकसंख्येमध्ये मराठी भाषिक सुमारे 49% होते, म्हणजे मेजॉरिटी नाही आहे. पण भाषावार प्रांतरचनेचं जे सूत्र आहे की एका भाषेचा समूह कोणता सर्वात जास्त आहे, तर गुजराती भाषिक 20-21% होते. आणि हिंदी भाषिक अजून यायला सुरुवात व्हायची होती, ती आता आहे. पण जे सूत्र स्वीकारलेलं आहे की खेडे हे घटक आणि भौगोलिक सलगता, तर मुंबईची भौगोलिक सलगता मुंबईच्या उत्तरेला ते गुजरातलाही मान्य होतं की आत्ता सुद्धा जिथे भडोद, सुरत, इकडे वसई विरारच्या पुढे गुजरात चालू, तिथून पुढे गुजराती भाषा आहे, मान्य होतं. तो प्रदेश उंबरगाव पेठा हा येतो आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीमध्ये तो उंबरगाव पेठा, आणि आपण नंतर काही मिनिटं डांगच्या प्रश्नाला देणार आहोत. हा मराठी भाषिक प्रदेश होता. मग मुंबईची भौगोलिक सलगता कुठं गुजराती भाषिक प्रदेशाचे, किंवा मुंबई शहरामध्ये कुठे गुजराती भाषिक बहुसंख्याक आहेत.
एक भाषा समूह जो सगळ्यात जास्त ते मराठी आहेत. एवढंच नाही तर इतिहासाच्या सर्व पुराव्यांवर निर्णायकरित्या हे सिद्ध होतं की मुंबई मराठी भाषिकांची. जेवढा जुना 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 जर इतिहास पाहावा तर मुंबईमध्ये मुख्य 5 जमाती दिसून येतात. ते कोळी समाज आहे, भंडारी समाज आहे, पाठारे प्रभू इत्यादी असे 5च्या 5 मराठी भाषिक आहेत. कधीही बेट आदिलशाच्या ताब्यात, मराठ्यांच्या ताब्यात, ती पोर्तुगीजांच्याकडनं जिंकली, इंग्रजांनी पुढे ती बापाचा माल. ते मुंबई बेट पोर्तुगीजांनी त्यांची राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रेगांझा हिचं लग्न ब्रिटिश राजपुत्राशी होतं. हुंडा म्हणून मुंबई बेट त्यांनी इंग्रजांना दिलं, म्हणून मुंबई इंग्रजांच्याकडे गेली. याला मी बापाचा माल म्हणतोय. तर तो बापाचा माल का जावयाचा माल? पण मग मुंबईमध्ये इंग्रजांचा बेस तयार झाला. पण हे मान्य केलं गेलं की मुंबई मराठी भाषिकांची आहे. लढा झाला त्याच्यामध्ये फार मोठा, अडचणीच्या, खरोखर दुःखद. मला म्हणायचं आहे प्रशासकीय दृष्ट्या सुद्धा तर मला तर धक्काच बसतो की अशा गोष्टी घडू कशा काय शकल्या. तिथे येणार होते का मिनिटामध्ये आपण. या घडल्या, रक्तपात घडला. अंतिमता येताना मग मुंबईसहित आला संयुक्त महाराष्ट्र. बेळगाव कर्नाटक सीमा प्रश्न बाजूला राहिला, तडजोड म्हणून स्वीकारली. मंगल कलश आला, पण तो राहिलाच. त्या 1955-56च्या फाजल अली आयोगानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती अस्तित्वात आली. महाराष्ट्रातले काँग्रेसेतर सगळे पक्ष एकत्र आले. त्यांनी एस.एम. अण्णांचं पण नेतृत्व मान्य केलं. यामध्ये खरोखर महाराष्ट्रातले सर्व जाती धर्म पंथ एकत्र होते. त्यामध्ये आचार्य अत्रेंची पण तोफ आहे, अण्णाभाऊ साठे आहेत, त्यामध्ये शाहीर अमरशेखांचा डफ आणि त्याच्यावरचे अनेक पोवाडे आहेत. ते मराठी आणि हिंदीमधले आहेत. खरोखर जागो मराठा आया है असा शाहीर अमरशेखांचा एक अप्रतिम पोवाडा आहे. उभा महाराष्ट्र पेटून उठून एकमुखाने म्हणतोय की मराठी भाषिकांचं एकत्र संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून डिसेंबर 1956 म्हणजे आधी 1 नोव्हेंबर 56ला कन्नड भाषिकांचं कर्नाटक, तमिळ भाषिकांचं मद्रास राज्य आणि मल्याळम भाषिकांचं केरळ आलं अस्तित्वात. आणि डिसेंबरमध्ये मग जाहीर झालं द्विभाषिक राज्य. ते होताना मोरारजीभाईंनी मुख्यमंत्री म्हणून नाव यशवंतराव चव्हाणांचं पुढे केलं. तरी लोकशाही संकेतांची आणि राज्यघटना लागू झाली होती त्याच्यानुसार काँग्रेस लेजिस्लेचर पार्टीमध्ये मतदान व्हायचं होतं. ते काँग्रेस लेजिस्लेचर पार्टी गुजरात आणि महाराष्ट्रातले काँग्रेसचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी अशी मिळून होती. तर निवडणूक झाली. ती निवडणूक यशवंतराव चव्हाण विरुद्ध भाऊसाहेब हिरे अशी झाली. आणि मोरारजीभाईंनी आपलं सगळं बळ यशवंतराव चव्हाणांच्या पाठीशी उभं केलं. विदर्भातले जे 33 आमदार होते त्यांनी मारुतीराव कन्नमवारांच्या नेतृत्वाखाली आपलं वजन यशवंतराव चव्हाणांच्या पारड्यात टाकलं. त्यामुळे भाऊसाहेब हिरेंचा पराभव झाला. महाराष्ट्राचा नेता आणि संभाव्य मुख्यमंत्री म्हणून ते जे भाऊसाहेब हिरेंचं नाव मागं पडलं ते पडलंच. निर्णायक वळण यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीचं की हे संयमाचे असेल, पण कुणाला आपल्या बाजूनी कसं वळवून घ्यायचं हे करून आणि मोरारजीभाईंच्या पाठिंब्याच्या सहित पण यशवंतराव चव्हाण मुंबई राज्य, नाव त्याचं मुंबई राज्य, ते द्विभाषिक होतं. याचे 1956मध्ये मुख्यमंत्री बनले. आणि मग संसदेमध्ये नेहरूंनी डिसेंबर 56मध्ये जाहीर केलं की मुंबई राजधानी असं हे द्विभाषिक. बघता बघता महाराष्ट्र पेटून उठला. पेटूनच उठला म्हणजे ॲक्च्युली दंगलीसुद्धा झाल्या. आधी नेहरूंची एक मुंबईमध्ये पण सभा झाली होती, आधी झाली होती. तर विमानतळावर उतरून गिरगाव चौपाटीकडे जाताना नेहरूंविरुद्ध निदर्शनं झाली, घोषणा झाल्या, काळ्या फिता दाखवण्यात आल्या. एवढ्यावर थांबेल तर मुंबई कशाची, ती 1953ची असली म्हणून काय झालं. नेहरूंच्या गाडीवर दगडफेक झाली त्यावेळेस. आणि नेहरू अर्थातच चिडले. नेहरू म्हणाले की हे दगड बिगडं मारणे हे माकडांचं काम असतं. आणि त्यांनी जाहीर केलं गिरगाव चौपाटीवरच्या सभेत की महाराष्ट्र नाही, मराठी भाषिकांचा महाराष्ट्र मिळणारच नाही आहे त्याचे. आणि काँग्रेसचे मग नेते अर्थातच तीच बाजू उचलून धरत होते. ते नेहरू लोकमान्य टिळकांच्या एका पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्टला पुण्यात आले. त्यांची सभा ठरली. त्यावेळी एस.एम. अण्णांच्या नेतृत्वाखालची संयुक्त महाराष्ट्र समिती काम करत होती. पण एस.एम. अण्णांच्याही तितक्याच संयमी आणि नितांत सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने सुचवलं की नेहरू पंतप्रधान आहेत आणि येत आहेत ते लोकमान्यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत आहेत, त्याला गालबोट लागेल असं आपण काही करायचं नाही. म्हणून नेहरूंची सभा चालू असताना आपण वेगळी सभा भरवू. ती सभा भरली, तिला प्रचंड लाखोंची गर्दी. नेहरूंच्या सभेला तेवढी नव्हती गर्दी. पण सुसंस्कृत राजकारणाचे नमुने होते हे सर्व बाजूंनी. नेहरूंना जनमानसाचा अंदाज येणं जे चालू होतं
ते त्या पुण्यातली सभा, मुंबईमधली सभा याची, पण अर्थात ते नाराज होते, चिडलेले होते, लाल बुंदवून बोललेले होते. त्यामुळे ते म्हणले कदापि नाही, मराठी भाषिकांना मराठी प्रदेश कदापि पण मिळणार नाही. द्विभाषिक जाहीर झाला. मुंबई रस्त्यावर उतरली.